नाही, सर्वप्रथम तर काँग्रेस पक्षाच्या त्या सर्व नेत्यांचे आणि विशेष करून विकासभाऊ ठाकरे यांचे आभारच व्यक्त करतो. कारण की माझ्यावर ही जी जबाबदारी दिलेली आहे आणि ही जबाबदारीच नव्हे तर या जबाबदारीसोबत या शहरातील जनतेला न्याय देण्याचं कामसुद्धा सोबत आलेलं आहे. आणि या शहरामध्ये जी काही मागच्या 4 वर्षामध्ये प्रशासकाच्या काळामध्ये जी काही कामं अटकलेली आहे किंवा बऱ्याच ठिकाणी ब्रिजेसचे काम सुरू आहे, परंतु रोड पूर्ण खड्डामय झालेले आहे. लोकांना जीव वेठीत घेऊन जाणं-येणं करावं लागते. अशा या सर्व मागण्या आणि नागरिकांना काय पाहिजे, पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, कचरा नियमित उचलला गेला पाहिजे. म्हणजे दैनंदिन लागणाऱ्या ज्या गरजा आहे, या सर्व गरजा या पालिकेच्या माध्यमातनं पूर्ण करून या सर्व गोष्टींना प्रायोरिटी देऊन आम्ही सर्वप्रथम ही कामाची सुरुवात केलेली आहे. तर आपण पदग्रहण केलेलं आहे आणि आपण रुजू आजचा आपला पहिला दिवस आहे. तर आजचा आपला पहिला दिवसची वाटचाल कशा पद्धतीने आहे? तर मी तुम्हाला सांगितलं ना आता, की आज सुरुवात आपण केलेली आहे आणि सुरुवातच आपण अशी केलेली आहे, की बाबा ज्या गोष्टींना प्रायोरिटी द्यायचं आहे किंवा ज्या लोकांना, नागरिकांना, मतदारांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, ह्या सर्व गोष्टी तातडीने मार्गी लागावं, याकरिता आपण येथील जे काही अधिकारी वर्ग आहे, त्यांना आपण इथे निर्देश तसे दिलेले आहेत, त्यांना आपण सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं, की येणाऱ्या 1-2 दिवसातच लगेच कामाला ही सुरुवात होते. तर आपण आज इथे या खुर्चीवर बसलेले आहे, तर आपण पूर्ण श्रेय कोणाला देणार? नाही, हे तर काँग्रेसचे सर्व जे शिष्टी आणि विशेषतः आमचे जे नेते आहेत सन्माननीय विकासभाऊ ठाकरे यांनी जो विश्वास टाकला, या शहरातले सर्व आमदार, सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या सर्व त्या लोकांनी जो विश्वास टाकला, त्या काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांना मी याच्या मागचं इथे मला बसवण्याचं श्रेय देतो. तर आपण बाकी जे जनता आहे त्यांना आणि खास करून तुमच्या प्रभागाच्या जनतेला आणि नागपूरच्या जनतेला आपण काय असा संदेश द्याल, काय असं आवाहन कराल? नाही, संदेश हेच आहे, की आता आपल्याला यावेळेला निवडून आलेले काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहे आणि ज्या मतदारांनी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना आम्ही 34 आणि शिवसेना आघाडीचे 236 नगरसेवक आम्ही या महानगरपालिकेमध्ये असलो, तरी ह्या शहरातल्या जनतेवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. सत्ताधाऱ्यांकडनं जर समजा चुकीची कामं होत असेल, तर त्याला पूर्ण त्याच्यावर लक्ष ठेवून या शहरातील जनतेला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहे. या जनतेला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, त्या सर्व गोष्टी सुरळीत होईल. त्यातल्या त्यात माझ्या प्रभागामध्ये सुद्धा नागरिकांना आपण जो वेळ याच्या आधी आपण देत होतो, तेवढाच वेळ आपण त्यांना देऊन ती सुद्धा कामे, त्यांची सुद्धा कामे आपण सोबतच मार्गी लावणार आहे. धन्यवाद. सर, 2.5 वर्षाच्या आधी आरोग्य विभागात जेही महिला असेल, युवा असेल की कोणी असेल, तर गोरगरीब असेल ते उपचारासाठी जाताना त्यांना फ्रीमध्ये होत होतं आणि आरोग्य विभागाने आता यू-टर्न घेतलेला आहे. प्रत्येकासाठी पैसा खर्च करावा लागत आहे. सर, त्यासाठी आपली काय प्रतिक्रिया? नाही, आरोग्य विभाग असो किंवा असे बरेचसे विभाग आहे. मागच्या 4 वर्षापासून इथे प्रशासक काळामध्ये बरेचसे चेंजेस यांनी केले आहे. आपण बघितलं असेल, की कोरोना काळ सुद्धा गेला आणि कोरोना काळामध्ये त्या प्रशासनाने जी व्यवस्था येथील नागरिकांची करायची होती, ती सुद्धा केली नाही. लोकांना सळो होऊन गेलं होतं. लोकांचे हालबेहाल झाले होते. परंतु आता आम्ही इथे आलो आहे आणि येथील नागरिकांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुद्धा ज्या काही सोयी सवलती मिळेल, ह्या सुद्धा आम्ही निश्चितपणाने मार्गी लावू. सर, नागपूर ओबीसी जनगणनेमध्ये ओबीसीचं कॉलमच नाही आहे. त्यामध्ये आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, आता ओबीसी मला वाटतं, की आजच मी वृत्तपत्रामध्ये सुद्धा वाचलं आहे, की ओबीसीचं एक मीटिंग सुद्धा मला वाटतं त्या संबंधित झालं आहे आणि त्या जे नेते मंडळी आहे, त्या गोष्टीवरती ते निर्णय घेतील.